नक्कीच आजच्या दिवसात जर कोणी गाजवलं असेल तर तो भागेश सुरते आणि सागरभाई गायकवाड या दोन खेळाडूंनी मैदानं गाजवलीत. कारण मला तरी असा अंदाज आहे की सर्वात जास्त धावसंख्या दोघांच्या नावावर असेल, भागेश सुरते आणि सागरभाई गायकवाड. सागरभाई यांच्या तब्बल 71 धावा आहेत दोन मॅच मध्ये, तर भागेश सुरते यांच्या नावावर तब्बल भागेश सुरते यांच्या नावावर तब्बल 65 धावा आहेत. तर सागरभाई हे 71 धावा वैयक्तिक 71 धावांनी हे मॅच मध्ये दोघे खेळाडू खेळतायत. बघूया या सामन्यामध्ये कोणाची पकड निर्माण होते आणि कुठला संघ उद्या खेळणार, कुठला खेळाडू उद्या मॅन ऑफ द सिरीजच्या रँकिंग मध्ये असणार, हा येणारा काल आणि वेळ ठरवणार. पण त्यासाठी तब्बल आपल्याला 8 षटकांची वाट पाहावी लागेल. दीपक सर. हॅलो. तर आजच्या दिवसामधील शेवटचा सामना तुमच्या समोर येतोय. एका बाजूला आपण पाहतोय आर्या स्पोर्ट्स ओळे संघ घरच्या मैदानावर खेळतोय. त्यांची लढाई आहे स्वर्गीय नारायण शेठ बुंगाजी KDH वाघिलवाडा या संघाच्या विरोधामध्ये. टॉस जिंकला वाघिलवाडा संघाने, पहिल्यांदा क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी मात्र आमंत्रित केले ते आर्या स्पोर्ट्स ओळे संघाला. सागर गायकवाड आणि प्रसाद गायकवाड ही सलामीची जोडी. पहिलाच बॉल यावेळेस मात्र ऑन साइडला गॅप मध्ये ढकललाय. डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे बॉल चाललाय आणि पहिल्याच बॉलवर मात्र षटकारानं दिमागदार सुरुवात केली. इनफॉर्म बॅट्समन सागर गायकवाड पहिल्या मॅच मध्ये 15 बॉल 45 धावा, दुसऱ्या मॅच मध्ये 8 बॉल 26 धावांची विस्फोटक इनिंग साकारली आणि आता मात्र पहिल्याच बॉलवर ठोकलाय षटकार. आज कोऱ्यानं धाबा उभारल्यात या पठ्ठ्यानं. प्रत्येक मॅच मध्ये मात्र आपल्यामधलं असलेलं कौशल्य आज त्यानं या मैदानावर दाखवलंय. धावांची लयलूट केले या मैदानावर. धावांचा वर्षाव मात्र पाहायला मिळालाय तो सागर गायकवाडच्या पॅट मधून. दर्शनचा हा बॉल खोदून काढलाय. व्हॉट अ ग्रेट शॉट लॉंग ऑनच्या वरतून सागर गायकवाडच्या बॅट मधून. इट्स अ 6 नंबर 2. दुसरा षटकार बॅक टू बॅक. सुरुवात काय केले आक्रमक रीतीनं मात्र या सामन्याला मात्र तो पुढे घेऊन चाललाय. पहिल्या 2 बॉलवर 12 धावा. ग्रेट स्टार्ट आर्या स्पोर्ट्स ओळे टीम साठी. सागर गायकवाड दर्जेदार. आज मात्र मोठ्या आत्मविश्वासानं तो सगळ्याच गोलंदाजांना सामोरं गेलाय. वाघिलवाडा संघाचा विचार केला तर स्ट्रायकर गोलंदाज आहे दर्शन पाटील आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र पहिल्याच 2 बॉलवर 2 षटकारांना सुरुवात केली. हे वादळ रोखावं लागेल. स्वर्गीय नारायण शेठ बुंगाजी KDH वाघिलवाडा संघाला या सामन्यामध्ये जिंकायचं असेल तर काही झालं तरी आज इन्फॉर्म असणारा बॅट्समन सागर गायकवाडला रोखावं लागेल, तरच या मॅच मध्ये कुठेतरी तुमचा शिरकाव होऊ शकतो. संपूर्णपणे मैदानावर वर्चस्व गाजवलंय. पहिल्या 2 सामन्यामध्ये बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र चांगले यष्टीरक्षण. निर्धाव चेंडूची सांगतात. 2 षटकारानंतर मात्र हा कमबॅक करत असताना गोलंदाज दर्शन पाटील. सर्कलचं रिस्ट्रिक्शन. यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्टेबल करण्याचा प्रयत्न. जीवन गावण यांच्याकडून बॉल मात्र सुटलाय. मिडॉनला क्षेत्ररक्षण करत होते. सिंगल मिळाली. एकेरी रन. एकेरी धाब्याच्या बरोबरीनं धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 13 रन्स 13 धावा. चांगली स्टार्ट मात्र करून दिले आर्या स्पोर्ट्स ओळे संघाला. स्टार्ट आता मात्र तुम्हाला चांगल्या शेवटामध्ये कन्वर्ट करावी लागेल. सुरुवात काय करतो त्याहीपेक्षा एखाद्या गोष्टीचा शेवट काय होतो, अंत काय होतो, त्यावर मात्र एखाद्या गोष्टीचा निर्णय अवलंबून असतो आणि ती शेवट सुद्धा चांगलं करणं गरजेचं आहे आर्या स्पोर्ट्स ओळे टीमला. प्रसाद गायकवाड आज थोडासा फलंदाजीमधून निराश केले. काही फुलटॉस चेंडू कन्वर्ट करता आले नव्हते मागच्या मॅच मध्ये. दर्शनचा हा बॉल टॉप एज घेतलाय. बॉल हवेमध्ये. यष्टीरक्षक प्रतीकनं मात्र घेतलाय. एक सुंदर झेल. शून्यावर मात्र खेळ खल्लास केलाय. प्रसाद गायकवाडला मात्र माघारी परतवलं जाते. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का बसलाय आर्या स्पोर्ट्स ओळे संघाला. सलामीवीर प्रसाद गायकवाड आज मात्र निराश करतोय आपल्या चाहत्यांना. 0 या धावसंख्येवर मात्र तो शिकार झालाय दर्शन पाटीलच्या गोलंदाजीचा. धावसंख्या 13 असताना इथे मात्र पहिला धक्का 13 फेरा या धावसंख्येवर.
नवीन बॅट्समन अश्विन पाटील मैदानाच्या आतमध्ये मागच्या मॅचमध्ये 12 धावांची खेळी साकारली होती, परंतु आज चांगली साथ द्यावी लागेल इन्फॉर्म आहे. सूर्य देवता अचानक प्रगट झाले, गरज आहे आता पाहायला गेलं तर सगळ्याच आयोजकांसाठी सूर्याचं दर्शन. त्या मैदानं सुकलेली नाहीयेत अजूनही आपण बघतोय. हो यावेळेस मात्र क्रॉस बॅटेड स्वीप केलाय, बॉल मात्र चाललाय डीप बॅकवर्ड स्कोअर लेग सीमारेषा पार. सुपर बॅटिंग सुरू आहे मैदानामध्ये, प्रत्येक चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर धाडतोय तो अर्थातच सागर गायकवाड. धावसंख्या मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा. धावफलकावर चांगली स्टार्ट मात्र मिळवून दिले. एक फलंदाज बाद झाला होता, प्रसाद. अश्विन पाटील आणि यज्ञ ट्रान्सपोर्टचे मालक महेंद्र म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती असेल की या आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं. वैयक्तिक पहिलं तर सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज सूरज आणि त्याच्या समोर असणारे अश्विन पाटील. अश्विन पाटील एक आक्रमक फलंदाज म्हणून ज्याची गणना केली जाते, मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करणारा हा खेळाडू, पण यावेळेला त्याच्यासमोर तेवढ्या ताकदीचा गोलंदाज असणार आहे तो म्हणजे सूरज. आज रायगड स्टारच्या रँकिंगमध्ये ज्या खेळाडूचं नाव घेतलं होतं, अनेक स्पर्धामध्ये चांगली गोलंदाजी फलंदाजी करतो, पण यावेळेला चेंडू आता स्क्वेअर लेगच्या दिशेला एक धाव पूर्ण करतोय अश्विन पाटील आणि एका धावेनं संघ पोहोचतोय 18 धावा धावफलकावर लागल्या. तर सागरची बॅट तलपली. आतापर्यंत आम्ही त्यांची धावसंख्या या ठिकाणी मोजतोय की तो कितीवर खेळतोय. दीपक सर. सूरज पाटील आलाय गोलंदाजीसाठी. पहिलं षटक थोडंसं महागडं ठरलं ते अर्थातच वाघिवडे संघाच्या दृष्टिकोनातून, कारण 17 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च कराव्या लागल्या दर्शनला. सूरज पाटील येतोय स्ट्राईक एंडला. बॅट्समन सागर गायकवाडसाठी या क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. आज मात्र तुफान फॉर्म मध्ये आहे. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली, क्रीडांगणाच्या सगळ्या क्षेत्रामध्ये त्यानं धावा वसूल केल्यात. अकुटप्प्याचा बॉल लेट कट केलाय. स्मार्ट क्रिकेट, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. थर्डमॅन सीमारेषेच्या पलीकडे सागरच्या पॅड मधून निघालाय आणखीन एक चौकार. धावसंख्या मात्र या चौकाराच्या मदतीने जाऊन पोहोचले ती 22 या आकड्यावर. 22 रन्स 22 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. लचन गावण टिप्स येत असताना सूरज पाटील, दोन प्रमुख सिनियर खेळाडू भिस्त आहे. लचन गावण, जीवन गावण, त्या दोन भावांनी मात्र पगिरोडा संघाला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलंय. आणि त्यात यंगस्टरची मिळालेली साथ, प्रतीक असेल, भागेश असेल, सूरज, दर्शन असेल, सुमित असेल. इथे मात्र पॉइंटच्या वरतून बॉल चांगल्या पद्धतीने कट केला. डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे. हा दुसरा चौकार सलग ठोकतोय सागर गायकवाड. पहिल्यांदा 2 षटकाराने आता मात्र 2 चौकारांचा खेळ साकारलाय आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले ती 26 या आकड्यावर. 26 धावा धावफलकावर. चांगली बॅटिंग आणि खास करून अगदी डोकं शांत ठेवून आज मात्र त्यानं बॅटिंग केलंय. प्रत्येक गोष्टीचा विचार करतोय. उगाचच आदताईपणा नाहीये शॉट खेळत असताना, उगाच कसाही फटके खेळत नाहीये. ज्या पद्धतीनं चेंडू येतोय अगदी मेरिट प्रमाणे, बॉलच्या मेरिट प्रमाणे तो खेळतोय आणि म्हणूनच आज संपूर्ण दिवसभर मात्र वर्चस्व गाजवलंय ते सागर गायकवाड. सूरज पाटील पुन्हा एकदा सज्ज होते. मागच्या 2 बॉलवर 2 चौकार लगावलेत ते सागर गायकवाडनं. यावेळेचा हा बॉल गुडली स्पॉटच्या थोडासा पुढे टप्पा, वेगानं मात्र बॉल सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेणारा. निर्धाव चेंडूची सांगता, थोडासा वेग पाहिला या बॉलवर तर थोडासा
मागच्या चेंडूच्या तुलनेमध्ये प्रचंड होता आणि त्याचमुळे मात्र थोडासा टाइम करणं जड गेलं सागरला. निर्धाव चेंडूची सांगता ओव्हर द विकेट ना. ओ रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, उलट्या बॅटने काय ठोकलाय षटकार. शॉट ऑफ द डे नेत्र दीपक, अनबिलिएबल. दीपक सर, अविश्वसनीय फटका पाहायला मिळतोय. मी सर्व प्रेक्षकांना विनंती करतो की आजच्या दिवसामध्ये तब्बल 102 धावांची बहारदार खेळी करणाऱ्या सागरभाई गायकवाड साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 100 क्रॉस करतोय धावा. आज मात्र खोऱ्यानं धावा उभारला त्याच्या बॅटमध्ये. बॅटला बॉल लागला रे लागला की बाहेर गेलाच म्हणून समजा. मोठ्या आत्मविश्वासानं आणि मागचा शॉट पाहिला तर अगदी वारंवार पहावा असाच एक दुर्मिळ फटका आपल्याला पाहायला मिळाला. सूरज सुद्धा थोडासा महागडा ठरतोय. हडपा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, शॉट ऑफ लेंथ होता. इथे मात्र लॉंग लेगच्या दिशेने बॉल चाललाय वेगानं. मात्र क्षेत्ररक्षकासाठी लॉंग चेस आहे त्या ठिकाणी. दुसरी रन मात्र कंप्लीट. 2 धावा, दुहेरी धावांचं योगदान. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक मात्र जाऊन पोहोचले ते 34 या आकड्यावर. पहिल्या षटकामध्ये 17, दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा 17 धावा आल्यात. दोनही गोलंदाज थोडेसे महागडे ठरलेत. 34 धावा आल्यानंतर इथून मात्र पाण्याची व्यवस्था करायची आहे मैदानावर. थोडंसं टीम मिटिंग कॉल करण्यात आले कारण दोनही प्रमुख गोलंदाज महागडे ठरलेत आणि प्रमुख गोलंदाज महागडे ठरल्यानंतर आता मात्र उर्वरित 2 षटकामध्ये फार मोठी जबाबदारी आहे. आणि अगोदरच सागर गायकवाड, अश्विन पाटील ही दोनही विस्फोटक फलंदाज खेळपट्टीवर असताना आता कशा पद्धतीनं या धावांवर अंकुश लावायचा याची रणनीती आखली जाईल. आता मात्र स्वर्गीय नारायणशेठ बुंगाजी पुरस्कृत KDH वाघिलवाडा या टीमकडून गेली 2-3 वर्ष सातत्यानं आपण पाहतोय KDH वाघिलवाडा संघ मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये मात्र या संघानं चमकदार कामगिरी केली आणि ए ग्रुपमध्ये सातत्याने या संघाला आपल्याला पाहायला मिळतोय. तर 2 षटकानंतर 34 धावा, 34. गोलंदाजी मार्कवर तिसऱ्या षटकाची जबाबदारी मात्र वाघिलवाडा संघाकडून दिली जाते. सत्यवान गोलंदाजाकडे फार मोठी जबाबदारी असेल. अश्विन पाटील समोर आहे. आजच्या दिवसामधील हा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. खड्डा गँग ओळे पुरस्कृत स्वर्गीय चेतन शेठ म्हात्रे स्मृती चषक 2021. खूप चांगली स्पर्धा पाहायला मिळते. सत्यवान येतोय तिसरं षटक घेऊन. पहिलाच बॉल. आता मात्र अश्विन पाटीलच्या बॅट मधून मात्र लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे हा आलाय उत्तुंग फटका. 6 धावांकरता धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले ती 40 या आकड्यावर. बंटी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर प्रतीकजी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना आम्ही विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन या सामन्याचा आनंद घ्यायचा. आपलं हार्दिक असं स्वागत आहे खड्डा गँग ओळे पुरस्कृत या स्पर्धेमध्ये. हार्दिक असं स्वागत. 41 धावा धावफलकावर. पहिल्याच बॉलवर सत्यवनला मात्र षटकार सहन करावा लागला. त्यानंतर मात्र सिंगल आले. 41 धावा. लेफ्ट मोर विकेट. यावरचा हा बॉल पूल केलाय. स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे भिरकावून दिलाय. इट्स आउट ऑफ द पार्क. यूज इट. सागर गायकवाड ऑन फायर. आणखीन एक धमाकेदार हा षटकार. धावसंख्या मात्र षटकाराच्या सहाय्याने जाऊन पोहोचले ती तब्बल 47 या आकड्यावर. 47. मागच्या मॅच मध्ये 4 ओव्हर्समध्ये 59 धावा केल्या होत्या. त्यानंतर त्या धावा डिफेंड केल्या होत्या आर्या स्पोर्ट्स ओळे संघानं. या मॅच मध्ये सुद्धा त्याच दिशेनं वाटचाल सुरू आहे आणि फलंदाजी स्ट्रॉंग आहे आर्या स्पोर्ट्स ओळे संघाचा विचार केला तर. आणि संपूर्णपणे एक हाती किल्ला लढवलाय. मी तर म्हणेन काय योगदान दिलंय आज. प्रत्येक मॅच मध्ये फलंदाजी करणं इट्स नॉट पॉसिबल, नॉट इझी. परंतु हे इझी सहजरित्यानं मात्र आता पाहायला गेलं तर सागर गायकवाड हे सिद्ध करतोय. 35 धावांची खेळी साकारली आतापर्यंत. थोडासा खाली राहिला बॉल. इथे मात्र फिरवलेला टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेरच्या बाजूला वळणारा बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. सत्यवान कमबॅक करतोय षटकारानंतर.
स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केलाय, ऑफ ड्राईव्हचा फटका सुमित आहे त्या ठिकाणी, एकच धाव येईल. थोडंसं कंट्रोल पाहायला मिळतो. आता मात्र सिंगल रन धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या 48. अश्विन पाटील ऑन स्ट्राईक, चांगली पार्टनरशिप दोनही फलंदाजांमध्ये. प्रसाद गायकवाड शून्यावर बाद झाल्यानंतर मात्र खूप चांगली पार्टनरशिप आतापर्यंत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या वरतून अश्विन पाटीलच्या बॅट मधून निघालेला हा धमाकेदार फटका, षटकार आणि चौकार. षटकारांची आतषबाजी मात्र सुरू आहे आणि षटकाराच्या सहाय्यानं मात्र संघाचं अर्धशतक धाव फलकावर. क्या बात आहे. आणि हा चेंडू षटकारांशी भैयाच्या गाडीवर पडलाय. आर्या स्पोर्टचे संस्थापक राकेश यांना विनंती असेल की भैयाचं काय नुकसान झालं असेल तर ते भरपाई करून द्या तुम्ही. आता कुठे गाडी लावायची जो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. 54 धावा, 54 रन्स, 54 धावा धाव फलकावर. तब्बल 20 धावा या ओव्हरमध्ये खर्च केल्या सत्यवाननं. पहिल्या षटकामध्ये 17, पुन्हा 17 आणि आता 20. 54 रन्स. मोठा चेस, लॉंग चेस करावा लागेल केडीएच वाघिवडा संघाला. सूरज पाटील वर आता फार मोठी भिस्त असेल दुसऱ्या सत्रामध्ये जेव्हा फलंदाजीसाठी वाघिवडा संघ दाखल होईल. जीवन गावंड अनुभवी खेळाडू, 40+ खेळाडू आहेत. जेव्हा संघ संकटामध्ये असतो तेव्हा नक्कीच चांगली गोलंदाजी करतात आणि आता त्याच गोलंदाजीची अपेक्षा असेल संपूर्ण टीमला. शेवटचं षटक घेतलंय हातामध्ये, त्यांना रोखावं लागेल. इन्फॉर्म बॅट्समन सागर गायकवाड आणि अश्विन पाटील सुद्धा बरसला आता मात्र मैदानामध्ये. 2 षटकार त्याच्या बॅटमधून सुद्धा पाहायला मिळालेत. दुसऱ्या बाजूला विचार केला तर 4 षटकार 2 चौकाराच्या मदतीनं खेळतोय सागर गायकवाड. ऑन स्ट्राईक, लोअर फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय, सुपर ड्राईव्ह व्ही शेप मध्ये हा फटका लॉंग ऑफच्या वरतून फेकलाय. 6 धावांकरता सागर गायकवाड ऑन फायर. धावसंख्या मात्र षटकाराच्या सहाय्यानं 60 रन्स कंप्लीट, 60 धावा धाव फलकावर. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये आता मात्र घाम गाळावा लागेल संध्याकाळच्या सत्रामध्ये केडीएच वाघिवडा संघाला. हे निश्चित झालंय. खूप चांगली धावसंख्या मात्र उभारले आर्या स्पोर्ट्स ओळे संघानं. नाणेफेक हारल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना आणखीन एक परंतु यावेळेस पाहावं लागेल बॉल आतमध्ये आहे की नाही. आणि इथे मात्र 42 धावांची इनिंग याच ठिकाणी संपुष्टात येते. प्रयत्न जरूर केले. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा त्याला अर्धशतक झळकावण्याची खूप संधी होती, कारण तब्बल बाद झाला तेव्हा 12 ते 13 चेंडू शिल्लक असताना तो बाद झाला होता. आता सुद्धा त्याला अर्धशतक करण्याची संधी होती, परंतु अर्धशतकापेक्षा माझं संघाला मी प्राधान्य देईन आणि याच आत्मविश्वासानं मात्र तो खेळला. जोरदार टाळ्या होऊन जाऊ त्या. 42 धावा, विस्फोटक इनिंग. सागर गायकवाड मागे येतोय. शेवटच्या मॅच मध्ये 42 आणि आजच्या दिवसामध्ये तब्बल 117 धावांची बहारदार खेळी केली सागरभाई गायकवाडनं. निर्धाव चेंडू जसा सागर बाद झाला, इथे मात्र एक डॉट बॉल पाहायला मिळाला. अश्विन पाटील निर्धाव चेंडू खेळतोय. ताकद जरूर आहे वाघिवडा संघामध्ये सुद्धा, परंतु धावांचं टार्गेट किती सेट होणार, अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी आहे. टप्प्याचा बॉल कव्हर्सला खेळण्याचा निर्णय, परंतु टायमिंग मात्र सपशेल चुकलं होतं. पहिली धाव वेगाना, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि सुंदर रनिंग बेटवी विकेट म्हणावी लागेल. 2 धावा मात्र पूर्ण केल्या जातात. या 2 धावांच्या बरोबरीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 62 या आकड्यावर. 62 रन्स, 62 धावा. शॉर्ट ऑफ लेंथ होता आणि बराच वेळ होता. टाइम करणं सोपं गेलं असतं करणं, परंतु जमलं नाही. अश्विनला अन्यथा एखादा मोठा स्ट्रोक पाहायला मिळाला असता. जीवन गावंड शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील या षटकामधील. खूप चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत. 62 रन्स. लॉफ केलाय, अक्षरशः खणून काढलाय या बॉलला. पाडिश लॉंगर सीमारेषेच्या पलीकडे. षटकार क्रमांक 3 अश्विन पाटीलच्या बॅट मधून. काय बॅटिंग होते. सागर गायकवाड बाद झाल्यानंतर सुद्धा इथे धावा कमी पडत नाहीये त्या आर्या स्पोर्ट्स वर्ल्ड टीमसाठी. षटकाराच्या सहाय्यानं मात्र संघ पुढे चाललाय 68 या आकड्यावर. बॅटने खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र स्टंप दाखवून खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्रिफळाची बाद होतोय शेवटच्या चेंडूवर. तो अश्विन पाटीलच्या खेळीचा अंत जरूर झालाय, परंतु त्याचबरोबर पहिलं सत्र सुद्धा समाप्त झालंय. पहिलं सत्र संपलंय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आपण पाहतोय 68 धावा. 69 धावांचं लक्ष या मॅच मध्ये असणार आहे. थोडंसं घाम गाळावा लागेल. लॉंग चेस जरूर आहे.
स्वर्गीय नारायण शेठ मुंगाजी केडीएच वाघिलवाडा या संघासाठी, परंतु हे बऱ्याच वेळा करून दाखवलंय. सूरज पाटील या खेळाडूवर खास करून प्रमुख नजर असेल भाग्येश सुरतेवर, कारण भाग्येश सुरतेच्या बॅटमधून सुद्धा 2 मॅच मध्ये तब्बल 65 धावा भाग्येश सुरतेनं सुद्धा कुठल्यात. सूरज पाटील पहिल्या सामन्यामध्ये अपयशी जरूर ठरला होता, परंतु दुसऱ्या मॅच मध्ये मात्र चांगली बॅटिंग केली होती. परंतु आता मात्र पाहायला गेलं तर आणखीन एक फलंदाज त्यांच्या स्क्वॉड मध्ये ऍड झालाय, जो मात्र पहिले 2ही सामने खेळला नव्हता, परंतु संध्याकाळच्या सत्रामध्ये मात्र टीम मध्ये ऍड झालाय, तो प्रतीक सुरते. आणि इकडे पाहायला गेलं तर आर्या स्पोर्ट्स ओळे संघामध्ये सुद्धा एक गोलंदाज ऍड झालाय, तो ऑब्व्हियसली मिथुन दापोलकर. परंतु भाग्येश सुरते, त्याचप्रमाणे सूरज पाटील आणि तिसऱ्या मॅच मध्ये दाखल झालेला प्रतीक सुरते, 3 फलंदाजांवर भिस्ता असेल. पहिल्या 2 सामन्यामध्ये नव्हता, थोड्याशा उशिरानं. आज आम्ही समजू शकतो थोडासा क्रिकेटसाठी त्यांना कमी वेळ दिलाय, कारण आज त्यांच्या सौभाग्यवतींचा वाढदिवस आहे. तर प्रतीक सुरते, आमच्याकडून सुद्धा वहिनींना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. थोडासा उशिरानं तो जॉईन झाला, परंतु आता मात्र बॅटिंग करावी लागणार आहे. 69 धावा करायच्या त्या मॅच मध्ये. 4 षटकांचा सामना. कोणता संघ खड्डा गँगोळे पुरस्कृत या स्पर्धेमध्ये मात्र फायनल मध्ये जाणार याची उत्सुकता माझ्या समवेत सगळ्यांनाच लागली आहे. आणि उद्या मात्र कोणता संघ संध्याकाळी फायनल खेळणार, का तो वाघिलवाडा संघ असेल की घरच्या मैदानावर मात्र आर्या स्पोर्ट्स ओळे संघ. परंतु या स्पर्धेमध्ये आज समालोचन करण्याची जी संधी पुन्हा एकदा ओळे गावानं खऱ्या अर्थानं माझ्यावर दाखवलेलं प्रेम मी कधीच विसरू शकणार नाहीये. आज समालोचन करण्याची जी संधी मला उपलब्ध करून दिली, मनाच्या अंतःकरणापासून मी आभार मानतोय संपूर्ण खड्डा गँग. ओळे आमचे आपण कुठेही जाऊ नका, मी मात्र आपली रजा घेतो या स्पर्धेमधून. परंतु 69 धावा चेस करायच्या. जसं दुसरं सत्र चालू होईल पुन्हा एकदा मायक्रोफोनवर तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल सागरजी मांडवकर यांचा. थँक्यू सो मच खड्डा गँग. बाच स्टार्ट करायची आहे. मी कुमार शेठ यांना विनंती करतो की आज दिवसभर ज्यांचा गोड आवाज आपल्याला ऐकायला मिळाला या मैदानावर असेल, यूट्यूबच्या माध्यमातून आज महाराष्ट्रामध्ये ज्यांचा आवाज लाईक केला जातो ते रायगड समालोचक असोसिएशनचे सचिव, मराठीचा अतिशय गोड आवाज दीपक सर पाटील पळसपे यांचा या ठिकाणी आपण सन्मान करावा असे मी कुमार शेठ आणि ऋषभभाई म्हात्रे या दोघांना विनंती करतो. निश्चित सध्या किंजल्स ट्रॉफी ज्यांच्या खांद्यावर फार मोठी जबाबदारी आहे, पण ती एवढी मोठी जबाबदारी असताना सुद्धा ओळ्या गावाचं प्रेम, या प्रेमाखातीर आज त्या ठिकाणी एक दिवस आले, याबद्दल त्यांचं मनाच्या अंतःकरणापासून मी आभार व्यक्त करतो. आणि खड्डा गँगच्या वतीनं सन्मान्य कुमार शेठ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. दीपक सर पाटील खऱ्या अर्थानं एखादा गुंठा जागा आम्ही ओल्या गावात त्यांना द्यायला हरकत नाही आहे, कारण टुर्नामेंट आणि कॉलेजमध्ये असताना दीपक सर पलसपे संघाकडून ओपनिंगला फलंदाजी करायचे, एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक होते. आणि मी कुमार शेठ यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते आमचे खास मित्र, कार्य कुठले असू दे ओळ्या गावात, ज्यांचं नेहमी सिंहाचा वाटा असतो, ते धीरजभाई म्हात्रे यांचं आपण या ठिकाणी स्वागत करावं अशी मी आपणास विनंती करतो. सन्मान्य धीरजभाई म्हात्रे यांचं स्वागत करण्यासाठी विनंती करेन कुमार शेठ म्हात्रे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं. तर घेऊन चालतो मैदानावर आमचे मित्र सागरभाई भांडवकर यांच्या समेत. धन्यवाद महेश सर, धन्यवाद दीपक पाटील सर. मॅच कडे वळतोय. 69 धावांचा टप्पा ओलांडायचे टार्गेट मोठं. पहिला चेंडू, गोलंदाज तयार. पहिला चेंडू आक्रमण, चेंडू ओय मध्ये पाहायचे काय घडणार, अखेर फलंदाज बाद. महेश सर इथे माहिती होतं आज थोडस एंटरटेनमेंट जरूर आपण पाहतोय. राजेंद्रला सक्सेस मिळाला, पण हवेमध्ये झेल उडल्यानंतर तो पकडणार कोण हा प्रश्न निर्माण झाला होता मैदानावर, कारण कॅप्टनला माहित आहे जबाबदारी मी घेऊ शकत नाही. त्यामुळे स्वतः राजेंद्र
चेंडू खाली गेला आणि त्याने हा झेल कॉटन बॉल पकडला आणि एक मोठी विकेट ज्यानं आजच्या दिवसामध्ये तब्बल 65 धावा कुठून काढल्या होता तो भागेश सुरते मैदानाच्या बाहेर येतोय. प्रमुख फलंदाज भागेश सुरते इथे बाद झालाय. नवीन फलंदाज चाललाय प्रतीक. मागच्या 2 सामन्यामध्ये प्रतीक अनुपस्थितीमध्ये होता, त्याची कमी जाणवली. मागच्या 2 सामन्यामध्ये सूरजला फारशा काही चमक कामगिरी दाखवता आली नाही. मात्र महेश सर या सामन्यामध्ये सूरजकडून अपेक्षा आहे ती स्वर्गीय नारायण शेठ मुंगाजी वाघोली संघाला. मागच्या 2 सामन्यामध्ये सूरजनं फारसा प्रभावी फलंदाजी झाली नाही. आता अपेक्षा त्याच्याकडून जरूर वाढल्या असतील, कारण सामना इम्पॉर्टंट आहे. विजय होणारा संघ फायनलचा प्रवास करेल. गोलंदाज सज्ज होणार राजेंद्र, समोर सूरज पाटील. क्लीन बॉल, हो बॅक टू विकेट. बघा महेश्वर किती आनंद जल्लोष साजरा झालाय. ही विकेट खूप बिग विकेट होती, ही महत्वाची विकेट होती. त्या सूरजची दांडी गुल केलाय, त्रिफळाची बाद. राजेंद्रचं कौतुक करायला पाहिजे, 2 धक्के दिलेत ते पण बिग विकेट. नक्कीच मी मगाशी म्हटलं होतं की राजेंद्र अर्थातच त्याला आम्ही प्रेमानं चिवा म्हणतो, ज्यानं या 3-4 वर्षामध्ये आपल्या गोलंदाजीवर एवढा भर दिलाय. आणि मी सांगितलं की शेवटचं षटक टाकणारा 5वं षटक टाकणारा गोलंदाज आज पहिलं षटक कंपल्सरी सर्कलचं पहिलं षटक टाकतोय. काय म्हणणार रोशन मुंगाजी? आणि गावठाण या ठिकाणी गोलंदाजीचं पारितोषिक त्यांनी पटकावलंय. आणि आपण खास पाहतो क्रिकेटमध्ये पॅडी बेलपाडला सुद्धा त्याने बेस्ट गोलंदाजचं पारितोषिक पटकावलंय. पण सर्कलमध्ये पॅडी हा जो यंगस्टर आहे त्याचे पिताश्री प्रल्हाद भाई मुंगाजी जे मॅच पाहतात, काय आनंद असेल, काय क्षण असेल की एक बाप आपला मुलगा मैदानावर खेळत असताना क्षण पाहतोय. सागरभाई नक्कीच हा फटका खोदून काढलाय, क्षेत्ररक्षक उभा आहे, कुठली चूक होत नाही. आणि एकदा जोरदार टाळ्या. 3 चेंडूवर 3 विकेट. महेश सर आता आनंद साजरा करत असताना विकेट हॅट्रिक. मागच्या मध्ये मिथून खुश केलं मागच्या सामन्यामध्ये, आणि आता राजेंद्रनं सर्वांना खुश केलं. अफलातून गोलंदाजी. नक्कीच मी सांगितलं की 3-4 वर्षामध्ये जबरदस्त कमबॅक केलंय ते राजेंद्र मुंगाजीनं आपल्या गोलंदाजीवर. खऱ्या अर्थानं हा एक आक्रमक फलंदाज म्हणून ज्याची ओळख होती, पण त्यानंतर गोलंदाजीवर भर दिला. आणि 5वं षटक टाकणारा गोलंदाज ज्या वेळेला किमया करतो, स्वतःमध्ये जिद्द असते, त्यावेळेला त्यानं दाखवून दिलंय की मी एक चांगला गोलंदाज या ठिकाणी नावारूपाला आलाय. ते त्याचं वैशिष्ट्य आहे. नक्कीच महेश सर. भागेश सुरते बाद झाला, इम्पॉर्टंट विकेट. त्यानंतर बाद झाला सूरज, आणि आता दर्शन बाद झालाय. नवीन फलंदाज झालाय संघाचा प्रमुख खेळाडू सुमित, आणि स्ट्रायकर एंडला प्रतीक. 3 चेंडूवर 3 विकेट मिळवल्यात. खूप यश संपादित केलं राजेंद्रनं. मगाशीच महेश सरांना सांगितलं या 2-3 वर्षामध्ये त्याने खूप चांगली इम्प्रूव्हमेंट केली. हे होणं गरजेचं आहे, कारण क्रिकेटप्रती तुमचा असलेला प्रेम, क्रिकेटविषयी तुमची भावना आणि तुमचं टॅलेंट, आणि आज या कौशल्याच्या जोरावर जो राजेंद्रनं आज गोलंदाजी केली, सर्वांना खुश केलंय. लाईन आणि लेंथ मध्ये थोडासा बदल. मेन अंपायर सिग्नल. हा चेंडू जरूर अवांतर असणारे फ्री हिटचा इथे इशारा आलाय. तर नक्कीच येणाऱ्या 1-2 वर्षाच्या कालखंडामध्ये कदाचित राजेंद्रची वर्णी या खुला गटामध्ये सुद्धा तो गोलंदाज म्हणून गोलंदाजी करू शकतो. ही ताकद त्याच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय. स्वीप काढण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक उभा. ही विकेट सुद्धा महत्वाची. यंत्रणा कामाला लागलाय. शॉर्ट्स स्क्वेअर लेगला अक्षय तिथे उभा आहे. 3 गडी मिळालेत. आता जबाबदारी असेल प्रतीक आणि सूरजवर. भागीदारी बनवणं हे खूप गरजेचं आहे. आज अश्विननं प्रेक्षकांची मनं जिंकली. सागरनं प्रेक्षकांना खुश केलं. 14 चेंडूमध्ये 42. अश्विन केला 7 चेंडूमध्ये 22. 69 धावांचं टार्गेट आहे. पहिला षटक येथे सुरू आहे आणि 3 धावा. फुटवरचा वापर. चेंडू हवेमध्ये सीमारेषे लगत. हा छेल टिपला अप्रतिम. तुषारनं हा छेल टिपलाय. लॉंग ऑफ वरून तो इथे जरूर आला, आणि आता पुन्हा एकदा बाद झालाय. पहिल्या षटकामध्ये म्हैसर 4 धक्के मिळालेत. नक्कीच. आणि जर अक्षय गायकवाडनं झेल सोडला नसता तर कदाचित 5 विकेट त्याच्या नावावर लागले असते. नक्कीच महेश सर. आज आपण पाहिला आर्या स्पोर्टचे आधारस्तंभ राकेश भाई गायकवाड असतील, मात्र आज रुपेश दादा गायकवाड यांचा वाढदिवस आहे, आणि आज बर्थडे गिफ्ट मिळतो की काय आर्या स्पोर्ट्स ओवळे संघाकडून. नक्कीच. म्हणजे इथून 24 तास सुरू होणार वाढदिवस.
नक्कीच फायनल मध्ये प्रवास कुणाचा सोपा सोयीस्कर असेल ही येणारी वेळ सांगेल. आतापर्यंत एकूण चेंडू 5 चेंडू फेकले, 4 धक्के मिळाले, 4 नक्कीच. गडी बाद. पण क्रिकेट अनिश्चित खेळ आहे, कारण अद्याप प्रतीक सुरते नावाचं वादळ मैदानावर आहे. कारण या खेळाडूवर भरोसा आहे वाघेलवाडा संघाला, कारण ज्याच्यामध्ये ताकद आहे, क्षमता आहे, की एक काल आणि वेल होता ज्या वेळेला वाघेलवाडा संघ नावारूपाला आला या यंगस्टरांमुळे. त्यातला पहिला सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर तो प्रतीक सुरतेचा, ज्यानं जावळ्याच्या मैदानावर एक विस्फोटक खेळ केले होते. आजही मला आठवतंय 67 धावांची जबरदस्त खेळी केली होती. तो खेळाडू आपण पाहतोय, पण ब्लॉक हॉलचा चेंडू या ठिकाणी राजेंद्रचा. सागरभाई नक्कीच आज खुश केलं राजेंद्रच्या या गोलंदाजीनं, त्याच्या आक्रमक गोलंदाजीनं आज सर्वांची मनं जिंकली. 69 धावांचा टप्पा ओलांडायचे, पॉवर प्ले 1चं षटक समाप्त झालंय आणि एकूण धावा धाफलकावर आपण पाहतोय फक्त 3 धावा आहेत महेश सर, आणि 4 गडी बाद झालेत. आर्या स्पोर्ट्स ओवळे संघाचे पाठीराखे खुश असतील, त्यांचा चाहता वर्ग खुश असेल. आज संपूर्ण आर्या स्पोर्ट्स आनंदित पाहायला मिळतं. 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. सामना जिंकायचा असेल तर भरपूर मेहनत करावी लागेल, घाम गाळावं लागेल आणि गोलंदाजावर आता तुटून पडावं लागणार आहे. 69चं टार्गेट आहे, आता फक्त 3 धावा आहेत, 4 गडी इथे बाद झाले. तब्बल अजूनही विजयासाठी 66 धावेची गरज आहे. 18 चेंडू आणि 66 धावा. 18 चेंडू आणि 66 धावा. खड्डा गँग ओवळे आयोजित आपण ही स्पर्धा पाहतो आणि हा अंतिम आजच्या दिवसातील सामना आहे. सागर भैया रुपेश शेठ यांचा वाढदिवस आहे, जल्लोष तर होणारच, पण ओळेगावमध्ये असे अनेक मंडळ आहेत की त्यांचा जल्लोष दररोजच असतो. त्यामधला एक आर्या स्पोर्ट्स असेल, खड्डा गँग असेल, जल्लोष दररोजच असतो, विशेष नाही. नक्कीच फक्त निमित्त हवं असतं. सायंकाळची वेळ आहे, प्रत्येक दिवस त्यांच्यासाठी सारखाच असतो. खड्डा गँग ओवळे आयोजित आपण ही स्पर्धा पाहतोय. 18 मध्ये समीकरण आता खूप मोठे, 18 चेंडू आणि 66 धावेची गरज आहे. टार्गेट खूप मोठे, 4 गडी बाद झालेत. 22.00 ची सरासरी इथे कायम ठेवायचे, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये ही हाणामारी करावी लागणार आहे. गोलंदाज आलाय मिथुन दापोलकर. मागच्या सामन्यामध्ये हॅट्रिक संपादित केली महेशर, पुन्हा एकदा तोच मिथुन आलाय. राजेंद्रनं खुश केलं. बघा हिरवगाळ मैदान आहे. शॉन पथक सुद्धा इथे आलाय. आपण पाहतोय नीरज रनावत सर आहेत लेग अंपायर. पहिला चेंडू एज लागते, स्लीप 2 यष्टीरक्षकच्या मागे असलेले क्षेत्ररक्षक जरूर गेलाय. चेंडू थर्डमॅन कडे विसावलाय. 4 धावा मिळणार आहेत. 22 ची सरासरी कायम ठेवायच्या. आता येणारे चेंडू असतील 17 चेंडू आहेत आणि गरज असेल अजूनही विजयासाठी 62 धावेची गरज. 17 चेंडू आणि 62 धावा. 69चं टार्गेट. एकूण धावा इथे 7, गडी बाद झालेत एकूण 4. आक्रमण करतोय, हल्ला चढवतोय ऑन साइडला, बिग स्ट्रोक, कुठली संधी नाही. आता इथून पुढे जर सामना जिंकायचा असेल तर हाणामारी करावी लागणार आहे. 16 चेंडू आणि 56 धावेची गरज. मैदान फलंदाजीसाठी अनुकूल आहे आणि आता बॅटचं तोंड उघडलंय. जीवन गावन यांना आपण इथे पाहतोय, अनुभव त्यांच्याकडे आणि ते अनुभवाची शिदोरी घेऊन मैदानामध्ये उतरलेत. प्रत्येक सुरते एका बाजूला, आता हाणामारी करणं, तोडफोड प्रकारची फलंदाजी करणं, चक्रव्यूह जरूर रचलाय, मात्र इथून फलंदाजांना ते भेदावं लागेल. विजयाच्या समीप पोहोचायचं असेल तर इथून गोलंदाजावर प्रतिहल्ले चढवणं, विस्फोटक रूप धारण करणं, आक्रमक बनणं हे खूप महत्वाचं असेल. 16 चेंडू 56 धावेची गरज. मिथुन सज्ज होणार, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. वेगाने चेंडू फेकला, यष्टीरक्षकाची साथ लाभली नाही. बॅकअप करताना आपण पाहतो स्लीपचे क्षेत्ररक्षक तितक्या वेगाने ही बाईकच्या स्वरूपाने धाव मिळणार आहे. येणारे 15 चेंडू आणि 55 धावेची गरज. अपेक्षा असेल आता प्रतीक सुरतेकडून, त्याच्या वादळी खेळाकडून, त्याच्या मोठ्या फटक्यानं जर मोठे फटके आले तर कदाचित हे अंतर सोपं होईल. मात्र अशा परिस्थितीमध्ये प्रतीक सुरतेचा खेळ कसा होणार हा सुद्धा त्याच्या पाठीराख्यानं प्रश्न पडलाय. काहीसा चेंडू खाली होता, नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे आपण पाहतोय. बॅकवर्ड पॉइंट कडून हा चेंडू विसावला जरूर इथे आपण पाहिला असेल ना.
तितक्या वेगाने धाव पूर्ण केली. येणारे 14 चेंडू आणि 53 धावेची गरज. 14 चेंडू आणि 53 धावा. अटीतटीची लढत होणार का? 4 गडी एकूण गडी बाद झालेत आतापर्यंत पाहिलं तर 4 गडी बाद एकूण धावा आहेत त्या 16 या धावसंख्येवर. 69चं टार्गेट या. पुन्हा एकदा मिथून तयार. पायाचा वेध पंचांकडे अपील. कुठलाही इशारा आला नाही. एक धाव तर जरूर मिळणार आहे. संघ पुढे सरकेल. एकूण धावा आपण धावफलकावर पाहूया 17-69. लक्ष कठीण आहे. मोठे फटके सामना जिंकून देतील वाघिलीवाडा संघाला. अजूनही या षटकातील एक चेंडूचा खेळ बाकी. अपेक्षा जीवन गावण यांच्याकडून आणि अपेक्षा प्रतीक सुरतेकडून. स्वर्गीय नारायण शेठ मुंगाजी 11 हा संघ आपण पाहतोय फलंदाजी करतोय. सुंदर क्षेत्ररक्षण स्लीप मध्ये उभा होता. आपण पाहिलं असेल जरूर इथे एक धाव मिळणार आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा आता धावफलकावर एकूण 18 धावा 69. मात्र आता 12 चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या षटकामध्ये 3 धावा आल्या. त्यानंतर या षटकामध्ये आपण पाहिल्या 15 धावा आल्या. चं टार्गेट. एकूण धावा येत्या धावफलकावर 18. गडी बाद झाले 4. आर्या स्पोर्ट्स सोहळे विरुद्ध आपण सामना पाहतोय. वाघिलीवाडा संघ स्वर्गीय नारायण शेठ मुंगाजी यांच्या नावानं आज संघ खेळतोय. 18 चेंडू आणि 51 धावेची गरज. सॉरी 12 चेंडू आहेत. जिथे आपण पाहिलं मगाशी 18 चेंडू मध्ये करायच्या होत्या 66 धावा. आता 18 चेंडू मध्ये गरज असणाऱ्या 12 चेंडू मध्ये गरज असेल 51 धावेची. सरासरीचा विचार केला तर थोडी मोठी धावसंख्या आहे. आक्रमण करणे खूप महत्वाचं असणार आहे. गोलंदाज सज्ज होणार. आमंत्रण दिलंय तो गोलंदाज आलाय मुन्ना. समोर खेळण्यासाठी जीवन गावण. नॉन स्ट्रायकर प्रतीक. कशा पद्धतीनं येणार पुढचं चित्र. धावांचा वनवा पेटवावा लागेल तो फलंदाजांना. 12 चेंडू 51. 69चं टार्गेट. कंपल्सरी चेस करणं स्पर्धेचा नियम आहे. गोलंदाज तयार मुन्ना. स्टेट हिट करतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. गॉन कॅच. कुठली चूक झाली नाही. राजेंद्र उभा होता लॉंग ऑफला डीप कडे आणि ही कुठली चूक केली नाही. 5वा धक्का मिळालाय. येणारे चेंडू असतील 11 आणि 51 धावेची गरज. फक्त उरलंय ते शस्त्र आक्रमण आणि ते आक्रमण करण्याच्या प्रयत्नामध्ये जीवन गावण बाद. 5 गडी बाद झालेत. निम्मा संघ गारत 18 या धावसंख्येवर. 11 चेंडू आणि 51 धावेची गरज. सामना कोण जिंकणार? आर्या स्पोर्ट्स सोहळे संघाचं पारड जड आहे कारण त्यांच्या गोलंदाज राजेंद्रने केलेली कमालीची गोलंदाजी या सामन्यामध्ये शिरकाव केलाय. विजयाच्या समीप पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न मात्र पारड जड आहे. आणि आता पाहायचं इथून फलंदाजाकडून कशा पद्धतीनं फटकेबाजी होणार. त्यावेळेसाठी संघर्ष जरूर. इथं जर कदाचित चेंडू पकडला असता तरी ही संधी होती. येणारे 10 चेंडू 50 धावेची गरज. एकूण धावा धावफलकावर गुणसंख्या 18. 69चं टार्गेट. 10 चेंडू 50. प्रतीक सुरतेला हाकार करावा लागेल. हटके प्रेक्षणीय खेळी करावं लागेल. एक जबाबदारी त्याच्यावर आल्या. येणारी 10 चेंडू आणि 50 धावेची गरज. बॅटच्या मधोमध हा तडाका ऑन साइडला. दिस इज अ बिग शॉट. 6 धावा जरूर येतील. 9 चेंडू आणि आता गरज असेल 44 धावेची गरज. 9 चेंडू 44. एकूण धावा धावफलकावर 25. 69चं टार्गेट. गडी बाद झालेत एकूण 5. मुन्ना सज्ज होणार. समोर प्रतीक सुरतेचं आव्हान त्याच्या समोर. आणखीन एक स्ट्रोक. बॅटच्या मधोमध मिड विकेटच्या वरून हा चेंडू गेला षटकार. ही ताकद आहे महेश प्रतीक सुरतेकडे. तो उभा राहिला तर एकटा किल्ला लढू शकतो. येणारे 8 चेंडू. आव्हान मात्र डिफिकल्ट. 38. 8 चेंडू आणि 38. नक्कीच मगाशी 4 फलंदाज बाद झाल्यानंतर मी सांगितलं होतं की प्रतीक सुरते हे जे वादळ आहे वाघेलवाडा संघाचं नाव ज्या उंबरट्यावर उभा आहे त्याचा पहिला सिंहाचा वाटा कोणाचा असेल की ज्यानं सुरुवात करून दिली यंगस्टर मध्ये तर तो प्रतीक सुरते आहे.
नक्कीच महेश सर, प्रत्येक चेंडूवर मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. 12-51, 8 चेंडू 38, बॅक टू बॅक 2 सिक्सेस. प्रचंड दबाव, ब्लाइंड स्ट्रोक, हा चेल सोडलाय. ओ हो, प्रतीक अजूनही उभा आहे. 7 चेंडू आणि 36 धावेची गरज. चमत्कारच हा सामना जिंकून देईल. पाहूया प्रतीक सुरतेकडून संघाला अपेक्षा. एकूण धावा धावफलकावर 69चं टार्गेट. 7 चेंडू 36 धावेची गरज. प्रत्येक चेंडूवर तुफानी फलंदाजी करावी लागेल. विस्फोटक रूप, रुद्र रूप धारण करावं लागणार आहे आणि ती कुवत कॅपॅसिटी असलेला फलंदाज प्रतीक सुरते. 7 चेंडू 36. आक्रमण करतोय, ताकदीचा वापर, क्षेत्ररक्षक तिथे उभा आहे. सिंगलच मिळणारे. 6 चेंडू आणि 35 धावेची गरज. सामना थोडासा डिफिकल्ट आहे. आर्या स्पोर्ट्स ओवळे संघाचं पारड जड आहे. आता कोणाची नियुक्ती करणार संघनायक हे चित्र आपण जरूर पाहणार आहोत. 6 चेंडू आणि 35 धावेची गरज. खड्डा गँग आयोजित आपण ही स्पर्धा पाहतोय. पहिला दिवस महेश सर यशस्वीरित्या संपन्न झाला. खड्डा गँगला मगाशीच महेश सरांना सांगितलं प्रत्येक दिवस त्यांच्यासाठी सारखा असतो. मग मार्गशीर्ष असो, श्रावण असो, संडे असो, असं त्यांना काही नाहीये. प्रत्येक दिवस हा त्यांच्यासाठी सारखाच असतो. नक्कीच. पण सर्वात महत्त्वाचं आणि चांगलं काम त्यांच्या हातून जर कुठलं झालं असेल तर कोरोनाच्या काळामध्ये ज्यावेळेला पोलीस सर्वांना एकत्र येऊन देत नव्हते, आमचं सप्ताह बंदी आणली, त्यावेळेला पब्लिक आमची देवळामध्ये येत नव्हती, त्याला दररोज खड्डा या ठिकाणी गावातल्या सर्व लोक भाविकांना जेवणाची व्यवस्था जर कोणी केली असेल तर ते खड्डा गँगने त्यांच्याकडे एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. विठू माऊली आयुष्यभर त्यांच्या शिरावर नेहमी हात ठेवील आणि आशीर्वाद असाच कायमस्वरूपी ठेवील अशी ईश्वरचरी प्रार्थना करतो. खूप सुंदर कार्य. खड्डा गँग ओवळे आयोजित आपण ही स्पर्धा पाहतोय. 6 चेंडू 35 धावा. गोलंदाजी हाताळेल आणि गोलंदाज आलाय दर्शन. प्रतीक, हा चेंडू षटकार. 5 चेंडू आणि 29 धावेची गरज असणाऱ्या. सर्वांच्या नजरा प्रतीकच्या ब्लास्ट कडे, ही क्षमता त्याच्याकडे असणाऱ्या. आता कशा पद्धतीनं कान मंत्र देणार तो गोलंदाज दर्शनला. दर्शनकडे अनुभव कमी आहे, मात्र अशा परिस्थितीमध्ये धावसंख्या थोडीशी मोठी आहे. आपल्या जादुई गोलंदाजीचा तो वापर करणार का? संघनायकाचा त्याच्यावर विश्वास आहे, त्याच्या संघातील खेळाडूचा त्याच्यावर विश्वास आहे. मात्र एका बाजूला आपल्याला फक्त करायचं आक्रमण. तो प्रतीक सुरत्या मैदानावर ठाण म्हणून उभा आहे. पक्का निर्धार त्याने सुद्धा केला. आपल्याला ब्लास्ट करायचे आणि तो सज्ज होणार पुन्हा एकदा प्रतीक. आतापर्यंत प्रतीकनं 3 षटकार ठोकले. संघाची धावसंख्या ती धावफलकावर 40. हा चेंडू जरूर सुरेख फेकलाय. आता येणारे 4 चेंडू आणि 29 धावेची गरज. 4 चेंडू आणि 29 धावा. टार्गेट होतं 69चं. एकटा प्रतीक इथे लढलाय. 4 मध्ये 29. झटपट खेळायचं ही विनंती करूया आपण. सायंकाळची वेळ आहे आणि हा शेवटचा सामना. 4 चेंडू 29. एकूण धावा धावफलकावरती 40. सज्ज होणार गोलंदाज खेळण्यासाठी. बॅटच्या मधोमध युसिक षटकार. येणारे 3 चेंडू. महेश सर काय म्हणाल प्रतीक्षा या प्रयत्नाबद्दल? 3 चेंडू 23. नक्कीच. मी सांगितलं होतं की सुरुवातीला 7 नाही मिळाले. कदाचित हा आव्हान थोडंसं सोपं झालं असतं, मात्र आता थोडं डिफिकल्ट आहे. 7-36 होत्या, 6-35, आता 3-23. आणखीन एक 6. ही ताकद आहे प्रतीक सुरतेकडे. येणारे 2 चेंडू 17 धावा. एकूण धावा आहेत त्या 52. 69चं टार्गेट. 2 चेंडू आणि 17 धावा. बघा अजूनही दर्शनला इथे कान मंत्र देता नाही. ही त्याच्यासाठी परीक्षा असणार आहे. थोडासा अनुभव सुद्धा त्याला मिळेल का अशा परिस्थितीमध्ये कसं षटक हाताळायचं. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा अशीच गोलंदाजी झाली. 2-17. हो सुपर्ब. एकदा प्रतीकसाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे मित्रांनो. नक्कीच.
अप्रतिम खेळी. प्रतिमसाठी खरोखर जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. मॅच कोणी जिंको कोणी हारू दे. जसं आम्ही सागरबाईसाठी 117 धावा कुठून काढल्यानंतर टाळ्या वाजवायला सांगितलं होतं, प्रतीकनं शेवटच्या क्षणापर्यंत 12वा खेळाडू समाधान गोट्या बसलाय, पण त्याच्या चेहऱ्यावर आता पण हसू नाहीये, कारण कदाचित जर नो बॉल वाईट पडला तर नक्कीच काही होऊ शकते. 15 चेंडू मध्ये 51 धावेची खेळी केली. हो, हा सन्मान दिलाय. एक चेंडू मध्ये 11 धावेची गरज होती. प्रतीकसाठी आपण त्याचं कौतुक करूया. प्रतीक बॅट वरती करायचे, अभिवादन करायचं. एकदा जोरदार टाळ्या प्रतीकसाठी. आज प्रसादनं अर्धशतक खेळी केली आणि प्रतीकने शेवटच्या सामन्यामध्ये खुश केलं. खूप सुंदर स्पर्धा आपण पहिला दिवस एन्जॉय केला. तर आयोजकांचं मी धन्यवाद देईन. खड्डा गँग आणि संपूर्ण आयोजक या स्पर्धेमध्ये आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली मला, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. मी पुढची जबाबदारी मी